या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे की अक्षरशः त्या बसमध्ये एकच खळबळ माजली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती। मग असं या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा, तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता ती सकाळ नेहमीसारखीच होती। गावच्या एसटी डेपोतून सुटलेली राज्य परिवहन मंडळाची लालपरी बस आपल्या ठरलेल्या वेळेनुसार मुंबईच्या दिशेने धावत होती। आता एप्रिल महिन्याची सुरुवात असल्याने पहाटेच्या वेळी हवामानामध्ये किंचित गारवा होता, जो खिडकीतून आत येऊन प्रवाशांना एक सुखद अनुभव देत होता। थंड वाऱ्याची झुळूक आणि रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवळ यामुळे प्रवासाचा शांत माहोल तयार झाला होता। बसमध्ये प्रवासी आपल्या सीटवर निवांत बसले होते। काही जण मोबाईलमध्ये डोकं खुपसून सकाळच्या बातम्या किंवा सोशल मीडिया स्क्रोल करत होते, तर काही वयस्कर प्रवासी खिडकीतून बाहेरचं धावणारं दृश्य बघत होते। डोळे मिटून हलके झोपी गेले होते। काही कामासाठी शहराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर रोजच्या धावपळीच्या किंचितसा थकवा दिसत होता, पण एकंदरीत बसमध्ये कमालीची शांतता होती। परंतु ही शांतता पुढे जाऊन असं त्यांच्यासोबत काय घडणार आहे की अक्षरशः कंडक्टर सुद्धा उड्या मारू लागला। त्यानंतर बसमध्ये सगळे प्रवासी ते सुद्धा ओरडू लागले। परंतु असं का घडलं होतं ते पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा एक धक्काच बसेल। बसचे कंडक्टर राजू आपल्या कामात व्यस्त होते। 50 पार केलेले राजू चेहऱ्यावर नेहमीचे हास्यस्मित ठेवून वर खाली फिरत होते। त्यांनी नुकतीच काही नवीन चढलेल्या प्रवाशांची तिकीटं तपासली होती आणि आता ते सीटवर बसून प्रवासाचा उर्वरित भागी असा शांतपणे पूर्ण होणार होता या विचारात ते होते। राजूंचा हा शांत संयमी स्वभाव त्यांच्या रोजच्या कामाचा भाग बनला होता। त्यांच्या हातात तिकीट मशीनवर आणि नजर प्रवाशांवर होती, पण मन घरी त्यांच्या 22 वर्षाच्या मुलाजवळ होते, अरुण जवळ होतं। अरुणची नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलातील म्हणजे CRPF भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती। त्यांची शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तम सुद्धा चांगली गेली होती। परंतु मग असं या घटनेत काय घडलं ते तुम्ही पहा। राजूंचा प्रत्येक दिवस यात एका विचारात सुरू आणि संपत होता की एका सामान्य कुटुंबातील मुलाने देशाच्या सेवेत जावं, एवढंच त्यांचं स्वप्न होतं। राजू आपल्या सीटवर क्षणभर विसावले। त्यांच्या खिशातील छोटा फोन जोरात वाजला। धावत्या बसचा आवाज, इंजिनचा घरघर आणि सीटवरची कुजबूज यामुळे फोनचा आवाजही मोठा करून ठेवावा लागत होता। राजूने फोनकडे पाहिलं। स्क्रीनवर नाव चमकत होतं, अरुण। क्षणात राजूच्या छातीतील धडधड वाढली। तो बाजूला सरकला, सीटच्या हँडलवर टेकून फोन कानाशी धरला। दुसऱ्या बाजूला अरुणचा आवाज होता, पण तो थरथरत होता, भावनिक झालेला होता। बाबा, माझं झालं। अरुणचे हे 2 शब्द स्पष्ट ऐकू आले। आता राजूला क्षणभर काहीच कळेना। कसलं झालं, काय झालं हे विचारायला राजूने तोंड उघडलं, पण पुढचं वाक्य ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। त्यांच्या ओठातून शब्द फुटेना, श्वास रोखला गेला। मुलाच्या स्वप्नपूर्तीचा आणि आपल्या परिश्रमाच्या फळाचा तो क्षण होता। आनंदाच्या या तीव्र धक्क्याने त्यांचा हात थरथरू लागला। बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने हे दृश्य लगेच हेरले। कंडक्टर राजू अचानक डोळे पुसतायत, फोन थरथरत पकडतायत। प्रवाशाला वाटले काहीतरी विपरीत घडलेले असावे। मग राजू आता शांत राहू शकत नव्हते। इतका मोठा आनंद पोटात ठेवून तिकीट तपासणं, शांत बसणं त्यांना शक्यच नव्हतं। वडिलांचा अभिमान त्यांच्या नसानसात उसळत होता। हे धावत पुढे आले आणि ड्रायव्हर शेखरच्या खांद्यावर हात ठेवून ओरडले, भाई थांब जरा, एका मिनिटात लगेचच थांब, लवकर थांब, असं मग त्यांनी ड्रायव्हरला म्हटलं। ड्रायव्हर शेखर चकित झाला। इतक्या वर्षात राजूने कधीही इतक्या तातडीने आणि विचित्र पद्धतीने बस थांबवायला सांगितली नव्हती। काय झालं राजू भाऊ, डोकं ठिकाणावर आहे ना? मध्य रस्त्यात कुठे थांबू? शेखरने विचारले, पण राजूचे आता कशाकडे लक्ष नव्हते। त्यांनी दरवाजाकडे धाव घेतली आणि बस पूर्ण थांबवण्यापूर्वीच ते उडी मारून खाली उतरले। बस थांबवली। प्रवाशांमध्ये एकदम खडबड उडाली। लोकांची कुजबूज सुरू झाली। काय झालं रे? काही प्रसंग झाला का? कोणाला उलट्या झाल्या? कोणी बेशुद्ध झाले? अपघात तर नाही ना? बसमधील लहान मुलांच्या किंकाळ्यांमध्ये प्रवाशांच्या शंका मिसळून गेल्या होत्या। राजू बस थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या मिष्ठान दुकानात धावत गेले। कुणालाही काही विचारण्याआधीच संधीत साता त्यांनी दुकानातल्या दुकानदाराला 2 मोठे पेड्यांचे बॉक्स देण्यास सांगितले। बॉक्स हातात घट्ट पकडून ते परत बसकडे निघाले।
प्रवासी उभे राहून बसच्या दरवाज्यातून आत पाहत होते. त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. देवा, हे काय चाललंय? कोणी मरणाची बातमी आली का? आणि पेढे घेऊन चाललाय? वेडा झालाय कंडक्टर. प्रवाशांमधील तणाव आता कळस गाठत होता. राजू बसमध्ये चढले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूमागे त्यांच्या नजरेत एक वेगळी चमक होती. ती अभिमानाची चमक होती. सगळे प्रवासी उभे झाले. कुतूहलाने श्वास रोखून धरला होता. राजूने हात जोडले. त्यांचा आवाज किंचित कापत होता. माफ करा, मी बस थांबवली, पण माझं मन थांबत नव्हतं, राजू म्हणाले. त्यांनी पहिला पेड्याचा बॉक्स उघडला आणि तो सगळ्यांसमोर धरला. आता प्रवाशांमध्ये अधिकच तणाव वाढला. अरे कसले पेढे? कुठून? कसला हा प्रकार? राजूचा आवाज कापत होता, पण त्या कापऱ्या आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांनी खोल श्वास घेतला आणि बोलले, मी आनंदात आहे. माझ्या मुलाची CRPF मध्ये निवड झालेली आहे. क्षणभर बसमध्ये स्मशान शांतता पसरली. जणू सगळ्यांनी एकदम श्वास आत घेतला आणि पुढच्या क्षणाला बसमध्ये जणू आनंदाचा ज्वालामुखी फुटला. लोकांनी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडत झाला. किंकाळ्या फोडल्या, पण या किंकाळ्या भीतीच्या नव्हत्या, तर त्या आनंदाच्या होत्या. वा, अभिनंदन देवा, छान बातमी, भरपूर शुभेच्छा, जय जवान. बसमधील प्रत्येक जण एका क्षणात राजूच्या वैयक्तिक आनंदात सहभागी झाला. एका प्रवाशाने राजूच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांचे डोळे पुसले. कोणी टाळ्या वाजून अभिनंदन करत होते, तर कोणी किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा असे प्रेमाने विचारत होते. ज्या प्रवासाच्या सुरुवातीला प्रवासाचा थकवा, कंटाळा आणि चिडचिड होती, त्या छोट्या बातमीने संपूर्ण बस एका उत्साहात बदलून गेली. राजूने तोंडभर हसत आनंद अश्रू भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकाला पेढे वाटायला सुरुवात केली. प्रत्येक प्रवाशासमोर झुकून ते हात जोडत होते. माझ्या मुलासाठी आशीर्वाद द्या असे म्हणत ते होते. आणि मग प्रवासी भारावून गेले. मोठ्या आनंदाने पुढे स्वीकारले आणि त्यानंतर कोणीही त्या क्षणाचा व्हिडिओ काढला, कोणी फोनवर घरी बातमी दिली. ऐका ना, आमच्या बसमध्ये कंडक्टरचा मुलगा CRPF मध्ये झालेला भरती आहे. तो पेढे वाटतोय. जणू एका सामान्य प्रवाशाचा दिवस एका अस्मरणीय साजरीकरणात बदलला होता. बापलेकाच्या अभिमानाची आठवण. त्या बसमध्ये जे घडले ते कोणत्याही राजकारणाने, पैशांनी किंवा प्रसिद्धीसाठी केलेल्या स्टंटने घडले नव्हते. ते होते एका सामान्य वडिलांच्या हृदयातून ओसंडून वाहणारे आनंदाचे, अभिमानाचे क्षण. त्या दिवशी लाल परी बसने त्या फक्त प्रवाशांना त्यांच्या गतव्यवस्थांनी नेले नव्हते, तर प्रवाशाला एक गोड आठवण दिली होती. एक साधा कंडक्टर, पण मुलाच्या यशाने तो क्षणभर राजा झाला होता. शेवटी खरी गोष्ट उघड झाली. लोक ओरडत होते, किंकाळत होते, कारण बसमध्ये भीती नव्हती, तर एका वडिलांच्या अभिमानाचा ज्वालामुखी मोठ्याने फुटला होता. त्या दिवशी ती लाल परी बस जी होती, ST होती, गाव ते मुंबई प्रवास करणारी सामान्य बस न राहता वडिलांचा आनंद शेअर करणारी एक खास बस बनली होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.